तर दुसरीकडे शिवालयामध्ये सुरू असलेली उद्धव ठाकरेंची आमदारांसोबतची बैठक आता संपलेली आहे। गेल्या 1.5 तासांपासून ही बैठक सुरू होती आणि आता ही बैठक संपलेली आहे। सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आणि खासदारांच्या फुटीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचे कळतंय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, काय नेमकं झालं या बैठकीत, काय अपडेट्स आहेत? ज्या प्रकारे आपण बघितलं तासभर ही बैठक चाललेली आहे आणि तासभरानंतर ही बैठक संपल्याचं कळतंय। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे बाहेर येतील। या सगळ्या तासाभरामध्ये आपल्या सगळ्या आमदारांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली। खास करून विधानसभा, विधान परिषद या सगळ्यामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना कोणते मुद्दे मांडायचे यावर चर्चा झाली आणि ऑपरेशन टायगर नंतर पुढची रणनीती ठाकरेंच्या शिवसेनेची काय असणार या सगळ्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे कदाचित माध्यमांशी बोलतील, कारण बैठकीआधी सुद्धा त्यांना विचारण्यात आलं होतं की आपण या सगळ्या विषयावर बोलणार का, तर त्यांनी सांगितलं की सध्या मी बोलणार नाही आहे, मात्र योग्य वेळी माध्यमांशी मी चर्चा करेन। आणि त्यामुळे आपण बघतोय मिलिंद नार्वेकर हे बाहेर आलेले आहेत, शिवाय सुनील प्रभू, इतर जे आमदार आहेत ते एकामागे एक त्यांना पाहायला मिळत आहेत। आणि सोशल मीडिया पे सर वॉर चल रही है सर। एकामागे एक आपण बघतोय आमदार बाहेर पडतील आणि जी काही चर्चा या सगळ्या बैठकीमध्ये झालेली आहे, कारण थोड्याच वेळात 6 खासदारांचा पक्षप्रवेश शिंदे शिवसेनेत होतोय, त्यामुळे पक्षामध्ये मोठी फूट पडलेली आहे आणि त्यामुळे संघटना बळकट ठेवण्यासाठी, आमदारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी या सगळ्या संबंधीची ही महत्त्वाची बैठक होती। आणि त्यामुळे थोड्याच वेळात जेव्हा उद्धव ठाकरे बाहेर येतील, कदाचित माध्यमांशी ते संवाद साधतील, कारण आमदारांचं म्हणणं ते जाणून घेत आहेत, आमदारांशी चर्चा करतायत, मतदारसंघात ते प्रश्न जाणून घेत आहेत, निधी संदर्भातल्या ज्या खरं तर तक्रारी होत्या ज्या फुटलेल्या आमदारांनी मांडल्या त्या संदर्भात काही बोलतात का, किंवा त्या संदर्भात आपण बघतोय संजय राऊत आलेले आहेत। साहेब बोलणार आहे। आपली प्रेम इकडे त्यामुळे थोड्या वेळात या सगळ्या संबंधी आपण बघितलं तर या बैठकीमध्ये नेमकं काय झालं हे समोर येईल। उद्धव ठाकरे थोड्याच वेळात या बैठकीतून बाहेर येतील आणि काय सूचना आपल्या आमदारांना दिलेल्या आहेत ते त्या सांगतील। मात्र सध्या तरी आपण बघतोय आमदार एकामागे एक बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा या सगळ्या संबंधी प्रतिक्रिया देतील। यार मोबाईल कुणाचा आहे? उद्धव ठाकरेंची प्रेस आहे का सचिन जी? तर उद्धव ठाकरेंसोबतची आमदारांची बैठक संपल्यानंतरची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत। या बैठकीला उपस्थित असलेले नेते आणि आमदार एक एक करून या ठिकाणाहून बाहेर येत आहेत, मात्र यापैकी कुणीही आमदार सध्या माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिसत नाही आहे। उद्धव ठाकरे स्वतः बोलणार आहेत का असा प्रश्न देखील आता माध्यमांचे प्रतिनिधी विचारत आहेत, मात्र याविषयी अजून तरी काही ठोस उत्तर मिळालेलं नाही। मात्र उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता सध्या नाकारता येत नाही, त्यामुळे काही वेळातच उद्धव ठाकरे बाहेर येतात का आणि या बैठकीचा इतिवृत्तांत ते माध्यमांना देतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, त्याकडे आपले लक्ष असेलच। आणि सध्या आपण बघतो आहोत की शिवसेनेचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एक एक करून बाहेर पडताना दिसत आहेत। काही वेळापूर्वीच संजय राऊत देखील या ठिकाणी आले। संजय राऊत हे साधारणतः माध्यमांना प्रतिक्रिया देतात आणि माध्यमांना त्यांना जे सांगायचं असतं ते सांगून पुढे जातात।
मात्र यावेळी संजय राऊत यांनी देखील कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही या बैठकीनंतर आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे बोलतात का याकडे आपलं लक्ष असेल. तर वेदांत आपल्यासोबत आहे, तिथे काही प्रतिक्रिया देखील येत आहेत. आपण पुन्हा एकदा जाऊया वेदांत. सूचना आमदारांसाठी आहे, त्यात तुम्हाला सांगून काय उपयोग आहे. पण सध्याचे बघा काय सध्याचे वातावरण आहे. बघा 6 खासदार फुटलेले आहेत. उद्धव आमची भूमिका माझी भूमिका ठाम असल्यामुळेच मी मिटिंगला हजर आहे. कळलं. चला. पण सोबत साहेब काय आमदारांशी काय बोलले उद्धव ठाकरे काय ते सांगतील ना, त्यांनी सांगायचंय की. थँक्यू सर. तर सध्या ही दोन दृश्य आपण बघतो आहोत. उजव्या बाजूला जे दिसतंय ते या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची ही व्हिज्युअल्स आहेत. 4 आमदार या बैठकीला अनुपस्थित राहिले, बाकी सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित होते. आणि आता आमदारांना सूचना देण्यासाठी ही बैठक होती. माध्यमांशी याविषयी सांगण्यासारखं काय आहे असा सवाल त्यांनी विचारला आहे. वेदांत, नेमकं काय घडतंय या क्षणी? उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलणार आहेत का? आणि ही बैठक संपल्यानंतर आत्ताचं नेमकं काय वातावरण आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं, एक व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेकडनं समोर आलेला आहे, ज्यामध्ये आमदारांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न ठाकरेंची शिवसेना करताना पाहायला मिळते. ज्या पार्श्वभूमीवर वारंवार सांगितलं जातं की खासदारांनंतर आमदारांमध्ये सुद्धा फूट पडेल आणि त्यामुळेच आपण बघतोय की उद्धव ठाकरेंसोबत हे सर्व आमदार साधारणपणे आपण बघितलं 17 विधानसभेचे आणि 5 विधान परिषदेचे आमदार असे साधारणपणे 22 आमदार या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि उद्धव ठाकरेंसोबत आपण आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न इथे या व्हिडिओच्या माध्यमातून केला जातो आणि ही आमदारांची एकजूट ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दाखवली जाते. अर्थात आपण आमदारांना विचारतो की बैठकीमध्ये नेमकं काय झालं. त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे आपल्याला सविस्तर या सगळ्या संदर्भात सांगतील. उद्धव ठाकरे थोड्याच वेळात या बैठकीतनं बाहेर येतील आणि माध्यमांशी संवाद साधतील. त्यामुळे साधारणपणे तासभर ही बैठक चालली आणि जी माहिती आपण घेतो ज्यामध्ये पक्ष मजबूत ठेवण्याचा प्रयत्न, कारण खासदार जरी 6 खासदार जरी गेले तरी कार्यकर्ता आपल्यासोबत राहायला पाहिजे, पदाधिकारी आपल्यासोबत राहायला पाहिजे, यासाठी आमदारांना काही सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच उद्धव ठाकरे शनिवार रविवार सोमवार हे 3 दिवस 6 मतदारसंघामध्ये दौरा करणार आहेत. त्यासंबंधी सुद्धा काही सूचना आमदारांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे खासदार जरी फुटले तरी आमदार आपल्या सोबत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला जातोय. आणि तशा प्रकारच्या चर्चा आपल्या आमदारांसोबत उद्धव ठाकरेंनी तासभर केलेली आहे. त्यामुळे मतदारसंघातले प्रश्न, निधीचा प्रश्न, अशा विविध विषयांवर ही तासभर चर्चा झाल्याचं कळतंय. निश्चितपणे आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेलच. मात्र या बैठकीची वेदांत आणखी एका कारणासाठी चर्चा झाली, ती म्हणजे 4 आमदार या बैठकीला हजर राहिले नाहीत. त्यांची नेमकी कारणं काय असतील ती आता समोर येतीलच. त्यातली काही जणांची कारणं समोर आलेलीच आहेत. मात्र या चौघांच्या अनुपस्थितीकडे कसं बघितलं गेलं या बैठकीमध्ये, त्या अनुषंगाने काय वातावरण दिसलं? जी माहिती आपण घेतली, या 4ही आमदारांनी पक्षाला कळवलेलं आहे आपण अनुपस्थित का राहत आहोत. याचं पहिलं कारण जर आपण बघितलं तर यामध्ये राहुल पाटील यांनी ABP माझाला सुद्धा प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की विधान परिषदेचा आज निकाल होता आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये ते होते आणि त्यामुळे आपण पक्षाला कळवलेलं आहे की आपण या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही. त्यासोबतच सुनील शिंदे आणि त्या संजय देरकर यांच्याशी सुद्धा आपण संपर्क साधला. त्यांचं म्हणणं आहे की काही त्यांच्या गावी कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाही, तर संजय पोतनीस यांच्याशी आपला संपर्क होऊ शकले नाही. मात्र पक्षाकडून सांगण्यात येते की 4ही जे आमदार अनुपस्थित आहेत त्यांनी आपली कारणं ही पक्षाला कळवलेली आहे. त्यामुळे उर्वरित जे आमदार आहेत 22 आमदार हे या बैठकीला उपस्थित आहेत, कारण विधानसभेचे 20 आणि विधान परिषदेचे 6 असे हे 26 आमदारांपैकी 22 आमदार हे आज निश्चितपणे वेदांत आता उद्धव ठाकरे बोलतात का याकडे आपलं लक्ष असेल. तुम्ही आमच्यावर असेच उपस्थित राहा.